मराठ्यांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे आणि या अनुषंगानं आपण पाहू शकता की साताऱ्याचं जे शिवतीर्थ आहे पोवई नाका या परिसरामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। आणि आता या ठिकाणाहूनच राजवाड्याच्या दिशेने म्हणजेच गांधी मैदानाच्या दिशेने मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जाणार आहेत। आणि आपण या सोबत या ठिकाणी आपले जे मराठे बांधव आहेत या ठिकाणी या सोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आज मनोज जरांगे पाटील सातारा येत आहे, काय कशा पद्धतीचं नियोजन असणार आणि काय भावना व्यक्त करणार? अतिशय चांगलं वातावरण सातारा जिल्ह्यात आहे। सातारा जिल्ह्यातले मराठा बांधव सगळे एकवटलेले आहेत आणि शासनाला जाग आणण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। अशाच पद्धतीनं भविष्यात देखील ज्या पद्धतीनं लोकसभेला त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, जर आरक्षण मिळालं ना तर विधानसभेला त्याचे परिणाम दिसून येतील। फक्त 288 आमचं आग्रह आहे। तर सातारला ज्यावेळेला लोकसभेची जागा तुम्ही ज्यावेळेला बाय दिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गादीचा मान राखला होता, त्याच पद्धतीनं विधानसभेला राखावा एवढीच फक्त साताऱ्यातल्या जनतेची मागणी आहे। बाकी आमची रॅली अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे। काय भावना व्यक्त करायला आज जरांगे पाटील स्वतः येत आहेत साताऱ्यामध्ये? जरांगे पाटील स्वतः येत आहेत म्हणजे समाजाचं त्यांना एवढं प्रेम आहे की समाजासाठी त्यांना आता देहत्याग केलेला आहे त्यांनी। त्याच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण हे आता 70 वर्षापूर्वी ना आता जे सुद्धा राज्य करते त्याचप्रमाणे आम्हाला खेळवत आहेत असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। की त्यामुळे काय झालंय, राजकारणी आम्हाला मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचा उद्देश दिसतोय। वाशीमध्ये जर त्यांनी आश्वासन दिलं होतं सरसकटचं तर त्यांनी आतापर्यंत का खेळवत ठेवतात? जर JR काढलेला होता तर तो मान्य न केल्यामुळे जरांगे पाटलांनी जो आता त्याग केलेला आहे आणि आता जो त्यांनी जे डिसिजन घेतलेले ती साताराही जिल्ह्याची तीच त्यांच्या पाठीमागे सपोर्ट असणार आहे। आणि यापुढे जर त्यांनी अजून पण तसंच वेळ लावला तर मात्र पुढे राजकारण्यांना बाजूला ठेवून मराठा समाजाला पुढे यावंच लागतंय। साधारणतः आज साताऱ्यामध्ये काय किती मराठा बांधव येऊ शकतात, कशा पद्धतीचे रॅली? आज साताऱ्यात लाखोच्या संख्येनं मराठे एकवटले। संपूर्ण जिल्हा म्हणजे अगदी मान, खटाव, मसवड, इकडून कराड, जावळी, संपूर्ण सातारा लाखोच्या संख्येनं आज पूर्ण जरांगेमय झालेला आहे, मराठामय झालेला आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते आज पोवई नाक्यावर दाखल होणार आहेत आणि याच ठिकाणाहून राजवाड्याच्या परिसरामध्ये पायी चालत जे आहेत ते मराठा बांधव आज आपलं शक्ती प्रदर्शन एकूणच दाखवणार असल्याचं एकूणच या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन समितसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।